श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपल्या मराठी नवीन वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. कारण फाल्गुन महिना हा मराठी महिन्यातील शेवटचा महिना असतो. गुढीपाडव्यापासून चैत्र महिना म्हणजेच मराठी महिन्यातला पहिला महिना जो आहे तो सुरू होतो. या वर्षातील ही सगळ्यात शेवटची चतुर्थी आहे. बाप्पांचं आपल्याला मनापासून स्मरण करायचं आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आज मराठी वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील आणि इथून पुढे देखील आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आली, दुःख आली तर ते आपले जे दुःख आहेत, विघ्न आहेत ते हिरावून घेतील आणि आपल्याला भरभरून असे सुख मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बघा, आज चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो. इथे बघा, मी अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती देते की गणपती बाप्पांचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करू शकतो. सकाळी जर काही जणांना अभिषेक करणं जमलं नसेल तर त्यांनी संध्याकाळी अभिषेक करून बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. अभिषेक झाल्यानंतर बाप्पांना जास्वंदाचं फूल, दुर्वा, मोदक या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. आणि कृपया करून आज आपल्या मुलांकडून अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे. सकाळी तुमच्या मुलांची शाळा असते, सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही आवर्जून अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र हे म्हणून घ्या तुमच्या मुलांकडून. आणि बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्वशीर्ष आणि जे गणेश स्तोत्र आहे ते आपल्या घरामध्ये पठण झालंच पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जर पठण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. आता बघा, साध्या सोप्या पद्धतीने बाप्पांचा अभिषेक करायचा. आधी साध्या पाण्याने करायचा, मग त्याच्यानंतर पंचामृताने करायचा, मग पुन्हा पाण्याने, पुन्हा पंचामृताने. त्याचप्रमाणे बाप्पांचा अभिषेक झाले की मूर्ती आपली बाप्पांची स्वच्छ करून आसनादिस्त करून मग आपल्याला ही चतुर्थीची पूजा करायची आहे. तसेच ही पूजा आणि अभिषेक बरोबरच संध्याकाळी तुम्हाला असे काही उपाय चतुर्थीच्या निमित्ताने करायचे आहेत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा देवासमोर प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा बाप्पांसमोर लावल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. त्याचबरोबर बाप्पांना खोबरं आणि गुळाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. तर बघा, कोणती गोष्ट संध्याकाळी तुम्हाला न विसरता बाप्पांना अर्पण करायची आहे. तर बघा, बाप्पांना सर्वप्रथम दिवा अगरबत्ती लावायची आहे, धूप ओवाळून घ्यायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. तुम्ही हा उपाय घरी करा किंवा मंदिरात जाऊन केला तरी देखील चालेल. तर सर्वात प्रथम 21 दुर्वांची जुडी तुम्हाला बाप्पाला अर्पण करायची आहे. आणि दुर्वा ह्या बाप्पांच्या पायाजवळ अर्पण करायच्या नाहीत. नेहमी लक्षात ठेवा, दुर्वा बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायच्या आहे किंवा बाप्पांच्या हातामध्ये दोन्ही साईडला लावल्या तरी देखील चालेल, परंतु बाप्पांच्या पायावर दुर्वा अजिबात अर्पण करायच्या नाही. त्यानंतर बाप्पांना अत्यंत प्रिय असं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक हे देखील बाप्पांना अर्पण करायचे आहेत. बघा, तुमच्या हाताने बनवलेले कमीत कमी 11 तरी मोदक गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. या धावपळीच्या आयुष्यामध्ये सकाळी जर तुम्हाला या गोष्टी करणं नाही जमलं, कारण बघा कित्येक आपल्या ताई ज्या आहेत त्या वर्किंग वुमन आहेत, त्यांना ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी हे केलं तरी देखील चालेल उपाय. तर त्याच्यासाठी बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या अशा दुर्वा किंवा फुलं बाप्पांना अर्पण केली तरी चालेल. कारण बाप्पांना दुर्वा आणि फुलं अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा ज्या आहेत
तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी अर्पण केल्या तरी देखील चालेल। बघा, आपल्या गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हटलेलं आहेच, कारण बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतात, ते विघ्न असतात आलेले, ते हिरावून घेतात आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभरून असं सुख ते देतात, म्हणून त्यांना दुःखहर्ता असं देखील म्हटलं जातं। बघा, प्रत्येक महिन्याला चतुर्थी तिथी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं वेगवेगळं असं महत्त्व असतं आणि ही फाल्गुन महिन्यातील चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण ही वर्षातील शेवटची चतुर्थी असल्यामुळे बाप्पांना पण आपल्याला भरभरून मनापासून धन्यवाद सांगायचे आहेत की हे वर्ष आमचं सुखाचं गेलं। काही जे आमच्या या वर्षामध्ये विघ्न आले होते ते तुमच्या आशीर्वादाने दूर झाले। अशाच प्रकारे पुढचं वर्ष देखील सुखाचं जाऊ द्या आणि आमच्या आयुष्यातील विघ्न तुम्ही हरून घ्या आणि सदैव आमच्या पाठीशी राहा। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट ही येतच असतात आणि या दुःखांवर संकटांवर रडत न बसता त्यावर मात करून पुढे जायचं असतं आणि यासाठी आपल्याला आपल्या बाप्पांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात, म्हणून नेहमी बाप्पांचे आशीर्वाद पाठीशी राहावे अशी बाप्पांना प्रार्थना करायची आहे। बघा, तुम्ही नेहमी संध्याकाळी झोपताना मी तुम्हाला सांगते आपल्या स्वामी महाराजांचं, गणपती बाप्पांचं, आपल्या कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं सगळ्यांचं नाव घेऊन त्यांचे आभार मानून मग तुम्ही झोपा, कारण हा जो आजचा दिवस आहे तुम्हाला चांगला गेलेला असतो किंवा काही वाईट आपल्या या आजच्या दिवसामध्ये घडणारं असतं किंवा घडलेलं असतं, त्याला देखील सामोरे जाण्याचं बळ देखील आपल्याला याच आपल्या देवांनी दिलेलं असतं, म्हणून त्याचे आभार मानायला कधीही विसरू नका। आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर देखील आपला कालचा दिवस चांगला गेला तसाच आजही दिवस चांगला जावा यासाठी बाप्पांना किंवा आपले कुलदैवत असतात त्यांना मनापासून नमस्कार करायचा असतो। बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी आपल्या आयुष्यामध्ये काही दुःखही असतात, कारण दुःखही प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण या दुःखांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आराध्य दैवतांचं, गणपती बाप्पांचं, त्यानंतर कुलदैवतांचं, ग्रामदैवतांचं आपल्याला मनापासून आशीर्वाद मिळवले पाहिजेत किंवा त्यांच्या ज्या काही सेवा आहेत त्या केल्या पाहिजेत, त्यांच्या आपण आराधना केली पाहिजे, म्हणजे आपले जे कुलदैवत, इष्टदैवत, ग्रामदैवत असतात ते आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येणार नाहीत असं मी म्हणणार नाही, पण आलेल्या अडचणींना सामोरे जायचं, तोंड द्यायचं बळ आणि ताकद नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून मिळते। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ।